कासव नक्की तांदळात ठेवावे, पाण्यात ठेवावे की जमिनीवर ठेवावे? कासव नक्की कोणत्या प्रकारचे असावे? काचेचे असावे, पितळेचे असावे की अन्य कोणत्या धातूचे असावे? देव्हाऱ्यात कासवाचे मुख कोणत्या दिशेला करावे? तर पहा, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी देवांची मदत करण्याच्या हेतूने कासवाचे रूप धारण केले होते. कासवाला समृद्धीचं प्रतीक मानतात आणि ज्या घरामध्ये कासव असतो त्या घरात श्री विष्णू असतात आणि जिथे श्री विष्णू असतील तिथे माता लक्ष्मी राहणारच. कासवाची स्थापना कशी करावी? कासवाचा जो वरचा भाग असतो त्या भागाला विष्णू व खालच्या भागाला लक्ष्मी मानले जाते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी सुप्रिया शितोळे नावाने आपला चॅनेल आहे. चॅनेलवरती जर प्रथमच आलेला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर आपल्या ताई, दादा, अक्का, सुनबाई, सासूबाई यांना हा नक्की शेअर करा. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तुमच्या घरामध्ये कासवाच्या खालच्या भागावर लक्ष्मी यंत्र म्हणजेच आकडे असतील तर ते कासव पाण्यात ठेवू नये. कारण आपल्यावर एखादं संकट आलं असेल तरच आपण आपले देव म्हणजे ते संकट दूर व्हावं म्हणून आपण आपले देव पाण्यात ठेवत असतो, हे सर्वांना माहिती आहे. मग आपण तर लक्ष्मीला रोजच पाण्यात ठेवत असतो. आता पहा, आपण देवघरात जो कासव ठेवतो त्या कासवावरती सहसा आकडे नसावेत आणि जर तुमच्या घरात जर आकडे असलेले कासव असेल तर ते जमिनीवर स्थापन करावे. एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यावेत, त्यावरती त्या कासवाची स्थापना करावी. तर सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे कासवाचे मुख नक्की कोणत्या दिशेला असावे? तर पहा, प्रत्येकाची कासव स्थापन करण्याची पद्धत हे ज्याच्या त्याच्या माहितीनुसार असते. केंद्रात वेगळी माहिती दिली जाते, मठात वेगळी माहिती दिली जाते, तर बैठकीत वेगळीच माहिती दिली जाते. तर पहा, मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा देवांचे मुख आणि कासवाचे मुख हे एकमेकांकडे असते. आणि अजून एक, प्रत्येक मंदिराची रचना ही उगवती मावळतीच असते. म्हणजेच देवाचे मुख शक्यतो करून पूर्व दिशेलाच असते. पूर्व पश्चिम अशा प्रकारे कासव आलेले असते. आणि प्रत्येक घरामध्ये देवघर हे पूर्व पश्चिमच असते. त्यामुळे कासवाचे मुख हे देवाकडे करावे. पण कासव हा देवाच्या बरोबरीने केव्हाही ठेवायचा नसतो. कासव हा मंदिराच्या पहिल्या पायरीलाच ठेवला जातो. म्हणून देव्हाऱ्यात सुद्धा कासवाला पुढच्या बाजूला ठेवावे. देव्हाऱ्यामध्ये पितळेचे, पंचधातूचे, चांदीचे, तांब्याचे कासव ठेवणे उत्तम मानले जाते. कारण धातूवर कोणतीही गोष्ट अवलंबून नसते. ज्यांच्या घरी कासव नाही आहे त्यांनी कासव कधी विकत घ्यावे? तर पौर्णिमा तिथीला कासव विकत घ्यावे. कासवाला रात्रभर दुधामध्ये ठेवावे. दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुवून कासवाची देवघरामध्ये स्थापना करावी. ज्या दिवशी स्थापना करणार आहात त्या दिवशी जर शुक्रवार असेल तर अतिउत्तम योग तुम्ही पकडलेला आहे. तर पहा, आपण सर्वजण घरात सर्वात जास्त वेळ जर कोठे घालवत असेल तर तो आहे आपल्या घरातील हॉलमध्ये आपण सर्वजण बराच वेळ घालवत असतो. तर कासव तुम्ही हॉलमध्येही ठेवू शकता. याचे आहे ना खूप फायदे होतात. हॉलमध्ये सहसा क्रिस्टलचे कासव ठेवावे. क्रिस्टलचे कासव पाण्यात ठेवावे. त्याचे मुख उत्तरेकडे करावं. कारण उत्तर दिशा ही कुबेरदेवांची दिशा आहे. कुबेरदेव धनसंपत्तीचे कारक आहे. या दिशेला ठेवलेला कासव घरामध्ये सुख, शांती, धनधान्य, सुख समृद्धी प्रदान करेल. घरात जर विनाकारण वाद होत असतील, संबंध बिघडत असतील तर संबंध सुधारण्यासाठी पितळेचे कासव पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून ठेवावे. त्यामुळे घरामध्ये शांतता वाढेल. त्यामुळे लक्षात येईल की घरातलं वातावरण किती बदललेलं आहे. घरात कोणी आजारी आहे, आजार खूप दिवसांपासून म्हणजे घरामध्ये वावरतोय, काही केल्या त्या दुखण्यातून बाहेरच पडता येत नाही. म्हणजे एक झाले की एक दवाखाना हा काही सुटत नाही. त्यासाठी काय करा, त्यासाठी ईशान्य दिशेला मुख करून कासव ठेवावे.
आणि अशा प्रकारे जे कासव आपण ठेवलेलं आहे ना, त्या कासव आहे ना, पाण्यातच नक्कीच ठेवावे ते कासव. सहसा पहा बेडरूममध्ये कासव ठेवू नये. पण मुलं होण्यासाठी अडचणी येत असतील, तर अशा वेळेस तुम्ही कासव नक्कीच बेडरूममध्ये ठेवू शकता. पण ते कासव कसे असावे? आपण बेडरूममध्ये तर कासव ठेवू शकतोय, पण ते कासव कसे असावे? तर ते कासव आहे ना, खाली एक कासव असावे आणि त्याच्यावरती तिची पिले असावीत. अशा प्रकारे कासव तुम्ही बेडरूममध्ये नक्कीच ठेवू शकताय. तर या प्रकारच्या कासवाचंही मुख कोणत्या दिशेला असावं तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला त्या कासवाचं मुख करून ठेवा. तर पहा आता खूप छान अशी सेवा दिलेली आहे. जर कोणी मुलांपासूनही वंचित असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करून पहा. तुम्हाला रिझल्ट नक्कीच भेटणार आहे आणि तुमच्यापैकी म्हणजे मित्र-मैत्रीण कोणी मुलांपासून वंचित असेल किंवा घरातील अडचणींपासून त्रस्त असेल तर नक्की ही सेवा, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती प्रथमच आलेला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.